नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. नमस्कार. मागील व्हिडिओला जसा आपण उदंड प्रतिसाद दिला, याही व्हिडिओला तसाच प्रतिसाद द्याल. तर आपल्या भारताचा आपल्याला आर्थिक नियोजनाचा इतिहास पाहायचा आहे की भारताचं आर्थिक नियोजन कसं होतं. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण आर्थिक नियोजन केलेलं होतं आणि त्या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारत चांगलं प्रगती करेल असं आपण भाकीत केलेलं होतं. तर आता आर्थिक नियोजन याचा जर इतिहास आपण बघितला तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा अवलंब केला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा मिश्र अर्थव्यवस्थेचा अवलंब केला. आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर खाजगी अधिक सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचं सहअस्तित्व. राष्ट्रवादी नेत्यांवर समाजवादाचा वाढता प्रभाव होता. राष्ट्रवादी नेत्यांवर समाजवादाचा वाढता प्रभाव. तर 1934 एम विश्वेश्वरय्या यांनी ग्रंथ लिहिला, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. आणि या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली. या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली आणि नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा संदेश दिला. नियोजन करा किंवा नष्ट व्हा, प्लॅन्ड ऑर पेरिश. आता 1938 ला राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली आणि त्या समितीचे अध्यक्ष बनवले पंडित जवाहरलाल नेहरू यांना. 1944 मध्ये एक योजना आली. त्या योजनेला मुंबई योजना म्हणून नाव आहे, जी उद्योगपत्यांनी बनवलेली होती. तर त्या योजनेला टाटा बिर्ला योजना अशीही म्हटलं, टाटा बिर्ला योजना असेही म्हणतात. आणि त्या योजनेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना पहिल्यांदा मांडली. मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मुंबई योजनेमध्ये मांडली. मग 1944 ला गांधीवादी योजना आली. आता गांधीवादी योजना ही कोण बनवली, तर नारायण अग्रवाल यांनी. गांधीवादी योजना नारायण अग्रवाल यांनी बनवली. व 1945 ला जनता योजना, 1945 ला जनता योजना मानवेंद्रनाथ रॉय यांनी बनवली. ती मुंबई योजनेला उत्तर म्हणून, तर मुंबई योजनेला उत्तर म्हणून जनता योजना बनवण्यात आली. 1950 ला सर्वोदय योजना, कोणी, तर जयप्रकाश नारायण यांनी. आणि 1950 मध्येच कोलंबो प्लान, 1950 मध्येच कोलंबो प्लान आलेला होता. पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली आपली. आता आपला कालखंड 5-5 वर्षाचा होता. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. मुख्य भर कृषी क्षेत्रावर, मुख्य भर होता कृषी क्षेत्रावर. मग प्रतिमान काय होतं, हेरॉल्ड डोमर. प्रतिमान हेरॉल्ड डोमर. योजनेचे उपनाव पुनरुत्थान योजना. योजनेचं उपनाव काय होतं, तर पुनरुत्थान योजना. मग दामोदर खोरे. आता या योजनेमध्ये आपल्याला काय काय प्रकल्प आपण राबवले पहिल्या योजनेमध्ये, तर दामोदर खोरे विकास प्रकल्प पश्चिम बंगाल, दामोदर खोरे विकास प्रकल्प पश्चिम बंगाल. भाकरा नानंगल प्रकल्प सतलज नदीवर पंजाब आणि हिमाचल प्रदेश. भाकरा नानंगल प्रकल्प सतलज नदीवर पंजाब आणि हिमाचल प्रदेश. कोशी प्रकल्प कोशी नदीवर बिहार. हिराकुंड योजना महानदीवर ओरिसा. त्यानंतर सिंद्री येथे खत कारखाना. सिंद्री इथे आपण पहिल्याच योजनेमध्ये खत कारखाना तयार केला. आणि चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना पश्चिम बंगाल. चित्तरंजन रेल्वे इंजिनचा कारखाना पश्चिम बंगाल. तर पेरांबूर येथे रेल्वे डब्याचा कारखाना बनवला.
पेरांबूर येथे रेल्वे डब्याचा कारखानाही स्थापन केला, ते आहे तामिळनाडूमध्ये. आणि हिंदुस्तान मशीन्स टूल HMT बँगलोरमध्ये स्थापन केली. त्यानंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पेनिसिलिन पिंपरी चिंचवड, इथे आपण पिंपरी चिंचवडला पेनिसिलिनचा कारखानाही चालू केलेला होता. त्यानंतर 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम हे चालू केलेलं होतं. आता हे सगळ्या योजना चालू केल्यानंतर आपल्याला ज्या प्लॅन आपण 5 वर्षाचा राबवला, त्या 5 वर्षामध्ये आपण काय काय साध्य केलं, तर त्याचं मूल्यमापन जर आपण बघितलं तर आर्थिक वाढीचा दर होता 3.6%, साध्य केला आपण. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली 18%, दरडोई उत्पन्नात वाढ झाली 11% आणि 13% किमतीचा निर्देशांक कमी झाला. पहिल्या योजनेमध्ये अशी एकमेव योजना की ज्यामध्ये किमतीचा निर्देशांक कमी झालेला आहे. तर मित्रांनो, मागील व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर हाही महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण पंचवार्षिक योजनावर नेहमी प्रश्न येत असतात. तसेच तर मित्रांनो, आपण पहिली पंचवार्षिक योजना बघितली आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय झालं, काय प्रकल्प हाती घेतले आणि त्याचा आपल्याला कसा फायदा झाला हे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलेलं आहे. तर दुसरी पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1 एप्रिल 1956. यामध्ये मुख्य भर, जो काही मुख्य भर होता तो होता जड व मूलभूत उद्योग. मुख्य भर कशावर होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा, तर जड व मूलभूत उद्योग. आणि प्रतिमान होतं PC महालनोबिस. आपण जे प्रतिमान ठेवलेलं होतं ते प्रतिमान होतं आपलं PC महालनोबिस. आता याला उपनाव सुद्धा आहे. या योजनेचं उपनाव होतं भौतिकवादी योजना. भौतिकवादी योजना. आता ही योजना आपण चालू केली. मुख्य भर तर आपण ठेवलेला होता जड व मूलभूत उद्योगावर. म्हणून या योजनेमध्ये हाती घेण्यात आलेले प्रकल्प, या योजनेमध्ये आपण कोणकोणते प्रकल्प हाती घेतले, तर भिलाई पोलाद प्रकल्प हा प्रकल्प आपण हाती घेतला. आणि तो घेतला, या प्रकल्पाला आपल्याला मदत केली रशियाने. तर हा MP मध्ये होता, पण आता हा छत्तीसगडमध्ये आहे. रूरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने. तर दुर्गापूर पोलाद प्रकल्प हा ग्रेट ब्रिटनच्या मदतीने. हे 3 पोलाद प्रकल्प आपण दुसऱ्या योजनेमध्ये हाती घेतलेले आहे. त्यानंतर भेलची स्थापना केलेली आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भोपाळला. भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड भोपाळ. आणि 2 खत कारखाने आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बनवलेले आहेत. तर 2 खत कारखान्याचं जर आपण बघितलं तर पहिला खत म्हणजे या दुसऱ्या योजनेमध्ये 2 खत कारखाने आपण तयार केले. तर एक नानंगल आणि दुसरा रूरकेला. या योजनेमध्ये 1956 चे औद्योगिक धोरण, आपण दुसरे औद्योगिक धोरण होते. पहिलं होतं 1948 स्वातंत्र्यानंतर भारताचं पहिलं औद्योगिक धोरण 1948 आणि दुसरं होतं 1956चं औद्योगिक धोरण. या धोरणामध्ये आपण समाजवादी तत्वाचा पुरस्कार केलेला होता 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये. मग आता ह्या दुसऱ्या योजनेमध्ये काय झालं, तर आपण वृद्धी दर संपादित केला 4.21%. किमतीचा निर्देशांक 30% वाढला. किमतीचा निर्देशांक दुसऱ्या योजनेमध्ये 30% वाढला. मग आपण लगेच तिसरी योजना चालू केली. आता तिसरी पंचवार्षिक योजना
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर आता कृषी व मूलभूत उद्योग. आता पहिल्या योजनेमध्ये आपण कृषीवर भर दिला होता, दुसऱ्या योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योगावर भर दिला आणि तिसऱ्या योजनेमध्ये आपण कृषी आणि मूलभूत उद्योग ह्या दोघांवरही भर देण्याचं ठरवलेलं होतं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान होतं PC महालनोबिस व यस चक्रवर्ती. तसं PC महालनोबिसच धरल्या जाते. घटना काय घडल्या या योजनेमध्ये तर 1962 ला भारत चीन युद्ध झालं. 1965 ला भारत पाकिस्तानचं युद्ध झालं व 1965-66 मध्ये भीषण दुष्काळ पडला व 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची आपण स्थापना केली आणि 85 ला त्याला कृषी मूल्य व किमती आयोग असं आपण त्याला नाव दिलं. 1965 मध्ये अन्न महामंडळाची स्थापना केली, FCI ची स्थापना केली. आता मूल्यमापन जर पाहिलं आपण तिसऱ्या योजनेचं तर तिसरी योजनेमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरलेली योजना होती आपली. कारण यामध्ये आपल्याला 1966 मध्ये भारताला रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं आणि आपण भारताने 1966 मध्ये 36.5% रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला 3 वेळा अवमूल्यन करावं लागलं. त्यामध्ये सर्वात जास्त अवमूल्यन आपण 66 ला केलेलं होतं 36.5%. आणि नंतर मग 66 ते 69 यावेळेस आपण योजना बंद ठेवल्या. 1966 ते 1969 यामध्ये योजना बंद ठेवल्या आणि रोलिंग प्लॅन चालू केली. तर या कालखंडाला प्लॅन हॉलिडे किंवा योजनेची सुट्टी असं सुद्धा म्हटल्या जाते. याच कालखंडामध्ये आपण 1966 ला हरित क्रांतीची सुरुवात केली, तेही खरीप हंगामात. आणि हरित क्रांतीचे मूळ जनक नॉर्मन बोरलॉग, मूळ जनक. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन व C सुब्रमण्यम. MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. विद्यार्थी मित्रांनो, बाकी आपण 3 योजना यामध्ये पाहिलेल्या आहेत. पहिली योजना, दुसरी योजना आणि तिसरी योजना. पुढील योजना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तरी ह्या 3 योजना सुरुवातीच्या महत्त्वाच्या योजना आहेत आणि यामध्ये 1-2 प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेला पाहायला मिळते या योजनेवर. तर या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.